माझ्या यूट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ डिलीट झाला. तो मला माझं चॅनल बंदच पडलं की काय म्हटलं. पण नंतर मी काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करतोय. कोणीच नाही करत, सगळे माझ्यावर देतात टाकून. चुकीची आयडिया की खरी आयडिया. कौन है ये लोग? कहां से आते हैं? बोटालाच लागलं डायरेक्ट माझ्या. वाफ येते, वाफ बोटात वाफ बसल्यामुळे. मस्त असं आपण इथे तडका देतोय. माझ्या यूट्यूब चॅनलवरून एक व्हिडिओ डिलीट झाला. तो मला समजलंच नाही कसा डिलीट झाला. त्याचं रिझन मला नंतर कळालं आणि त्यावर मला एक स्ट्राईक पण आली आणि मला वाटलं आता माझं चॅनल बंदच पडलं की काय म्हटलं. पण नंतर मी व्यवस्थित मेल वाचला की हा फक्त त्यांनी तो व्हिडिओ डिलीट केला आहे आणि स्ट्राईक दिली आहे. आणि ठीक आहे, चला झाली अशी एक गोष्ट. म्हणून जो संडेला व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं फुटेज पण नाही सध्या माझ्याकडे. ते सर्व फुटेज मी डिलीट केले आहे. तर तो व्हिडिओ मी आता परत काय अपलोड तो नाही करू शकत. आता तुम्हाला हा एक नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. त्यामध्ये मी काहीतरी फूड ब्लॉगिंग केली, नवीन काहीतरी बनवलं आहे. त्याच्याच पुढे सगळं क्लिप्स आहे जे मी घरी आल्यानंतर व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ त्याचाच पुढचा स्टार्ट होईल. आणि आज मी चाललो आहे बाहेर फिरण्यासाठी, पण मला ते आत्ता शूट करावं लागतं. त्याचं कारण असं आहे की तो व्हिडिओ मी संडेलाच म्हणजे कालच अपलोड केला होता आणि आज मी चाललो आहे बाहेर. म्हटलं चला तुम्हाला पण ती अपडेट देऊन देऊया. चला याच्या पुढे नंतर तुम्हाला फूड ब्लॉगिंगचा व्हिडिओ बघायला भेटेल. खूप असं मस्त काहीतरी बनवलं होतं मी. ते तुम्हाला माझ्या पुढे व्हिडिओमध्येच समजेल मी काय बनवलं होतं ते. नमस्कार मंडळी, आपण खूप दिवसानंतर भेटतोय. ते पण तुम्ही मागचं बॅकग्राऊंड बघत असाल हे काय. किचनमध्ये भेटतो आज. आणि आज मी काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज बघूया काय बनतं. मी ट्राय करतोय लसूण पालक बनवायचं ट्राय करतो आज. बघू कशी बनते ती लसूण पालक आणि ते सर्व कट करून झाले. माझ्या मित्राने सर्व मला कट करून दिले. कांदे, टमाटे, आता लसूण पण कट करून देतोय. तर बघू आज कसं बनतं. आणि त्यानंतर तुमच्यासोबत मी पुढे रेसिपी पण शेअर करतो. रेसिपी नाही पण अजून काय गंमत घडेल मध्ये बनवताना ती तुमच्यासोबत मी नक्की पुढे शेअर करण्याचा प्रयत्न करेल. सो लेट्स गो. आणि मी माझ्या व्लॉगची सुरुवात पण केली नाही प्रॉपर वेमध्ये, आधीच करायचो तसे. हॅलो गाईज, माझं नाव आहे आकाश. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू इज आकाश. चला आता आपण सुरुवात करूया आपली लसूण पालक बनवायला. So let's go. इकडं हा माझा मित्र आहे तेजस. त्याने इथं कांदा, टमाटा आणि आता लसूण कापून देतोय मला. साईड बाय साईड तो तिथं मॅच पण बघतोय. आणि हे बाकीचे दोघं काही काम नाही करत, ते आम्हालाच करायला लावले आहेच काम. चला आपण बनवूया आता फटाफट. बघू कशी बनते ते. पहिल्यांदा मी ट्राय करून बघतो आज. यांच्यावर एक्सपेरिमेंट यांच्यावरच करणार मी आज. सो लेट्स गो. पहिले आपण हे उकळवून घेऊया पाण्यामध्ये, कारण आमच्याकडे मिक्सर नाही आहे. तर मी विचार केला की पाण्यात जर उकळवली तर ती थोडी हे होणार, सॉफ्ट होणार जास्त. तर गरम पाण्यात मी याला उकळवतो. पाण्यात म्हणजे गरम पाण्यात. चला. साफ करायचं म्हणजे तुम्ही काहीच कामं करत नाही, कोणीच नाही करत, सगळे माझ्यावर देतात टाकून. म्हणून मला भाजी बनवावी लागते आज. काही नाही, मी एक आयडिया शोधली. मिक्सर नव्हतं आमच्याकडे, तर मी गरम पाण्यामध्ये पालकला टाकून ते स्मॅश करतोय. माहित नाही चुकीची आयडिया की खरी आयडिया. उपकार करतोय आमच्यावर बनवून. तुझं मग उपकारच करतोय. तुम्हाला पण खायला भेटेल ना. आम्ही कधी बनवलंच नाही ना. मी थोडी बोललो नाही, पण तुम्ही रोज बनवता. पण आज तुम्ही कोणी रेडी नव्हतं ना बनवायला, म्हणून मला बनवायला. छान आहेस. वर्षातून एकदा करणार ना व्हिडिओ करणार. वर्षातून एकदा नाही. दाखव ना भाजी कशी. अरे कसं हे तर दाखव सगळं.
ही अशी मी स्मॅश केली ती, बघू अजून. पण ठीक आहे, आता मिक्सर नसलं नाही म्हणून आम्ही करतोय असं. बघू अजून तर खूप करायची बाकी आहे. आणि नवीन भाजी खाऊ घालतो आज तुम्हाला मी, समजलं ना? नवीन भाजी, नवीन. तू खाल्ली नाही आजपर्यंत. उपकार केला आमच्या नवीन भाजी घालतो. आम्ही आणली भाजी आम्ही. उपकार केले म्हणजे कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? असंच पाहिजे. तू शिव्या दिल्या मला, ते डायरेक्ट उडलं माझ्या बोटावर. काही नाही, होईल आता. पालक होईल तोपर्यंत आपण नंतर भेटू परत पुढच्या गोष्टी करताना. बोटालाच लागलं डायरेक्ट माझ्या. वाफ येते, वाफ बोटात वाफ बसल्यामुळे मी आता कोलगेट लावलंय. बघू आता, थंड वाटेल थोडंफार. भाजी बनवायची. काय तुझ्या पायी लागलं बोलता बोलता? झणझणतंय, झणझणत पण झणझणतंय. जाऊ द्या, आता आपण भाजी बनवणं गरजेचं आहे. भाजी बनवूया. आता थोडंसं जिरं टाकूया, जे थोडं जिरं मोहरी तडतडतील आता. आणि त्यामध्ये लगेच आपण कांदा टाकूया परतवण्यासाठी. आणि मग नंतर मी लसूण टाकेल बारीक करून थोडेसे. ऐक ना तेजस, मला हेल्प हवी एक तुझी. हाय, शिकवायचंय मला माझ्यासोबत. आता आपण इथं कांदा परतवून घेऊया, थोडासा लालसर करेल मी थोडा, जे आपण नॉर्मली करतो तसंच. आणि त्यात मी आता लसूण टाकेल, थोडे टाकणार याच्यात, आणि नंतर तडका द्यायचा त्याचा. चलो लेट्स गो. आपण भेटूया, पहिले कांदा परतवू द्या थोडं. साईडला घे ना. हां, मी टोमॅटो आणि कांदे टाकले. ते थोडेसे आता व्यवस्थित एकजीव होता, ते म्हणजे प्रॉपर मिक्स झालेले आहे. आणि थोडे मी त्याला स्मॅश पण केले, त्यामुळे थोडंसं प्रॉपर अशी ग्रेव्ही बनेल. आणि त्यात आता मसाला टाकूया आपण हळूहळू. मी याच्यामध्ये सुरुवातीला पहिले धने पावडर टाकली. धने पावडर टाकल्यानंतर मी थोडंफार लाल तिखट टाकलं. लाल तिखट टाकल्यानंतर मग मी नंतर ब्लॅक पेपर टाकलं. ब्लॅक पेपर टाकल्यानंतर मग मी थोडंफार त्याला मसाल्याला थोडंसं एकजीव केलं. आणि त्यानंतर मग थोडंफार मी मीठ टाकलं आणि ते थोडंसं मिश्रण व्यवस्थित एकजीव केलं. ह्याच्यामध्ये मी सगळे मसाले टाकून झाले. ते तुम्हाला मी सांगेल जसं तो ब्लॉग जेव्हा टाकणार त्यामध्ये मी मसाले पण सांगणार. सर्व मसाले टाकले. नंतर थोडंसं मी तूप टाकले, जेणेकरून हलकासा तुपाचा पण फ्लेवर येईल त्याला. आणि मोस्टली माझा प्लॅन आहे की जी फोडणी देणार आहे वरची मी, ती तुपातली द्यावा. आणि मसाला पण मस्त असा बनलेला दिसतोय, एकजीव झालेला आहे. सो आता आपल्याला वरतून टाकायचं आहे पालक. स्मॅश करेल थोडं पाणी. सो आपण टाकूया आता. आणि इकडं भात लावला गेलेला आपला. मग पालक टाकण्यासाठी कोणाला तरी बोलूया. आता पूर्ण मसाला रेडी झाला, मी जसं तुम्हाला बोललो. आता त्यात मी पालक टाकतोय. दाखव इकडे पालक टाकतो. बघू आता कशी बनते भाजी. ठीक आहे, धन्यवाद आल्याबद्दल तुम्ही. आता अशी काही भाजी दिसते.
अजून थोडी हिरवी होती पण मिक्सर नसल्यामुळे ते जास्त बारीक नाही करता आलं, पण त्याला थोडाफार हिरवा रंग येतोय हळूहळू येईल तो. थोडीशी ती वाफल्यानंतर प्रॉपर नंतर मग मी त्यावर लसूणचा तडका देणार याच्यावर वरती, लसूण आणि जिऱ्याचा. सो आपण तडका बनवूया तोपर्यंत एका साईडला. सो लेट्स गो. ऑनियन कट झाल्यानंतर सगळं झालं तर आपण लसूणला बारीक कट करूया तडक्यासाठी. सो लेट्स गो आपण कट करूया आता. लसूणला प्रॉपर बारीक हवा आहे मला, जास्त पण बारीक नको आहे, मोठा हवा आहे. आणि वरतून त्याचा आपण तुपाचा तडका देऊया असं मला वाटतं, अजून टेस्टी लागेल. लेट्स गो. घेतले तडक्यासाठी. अजून जास्त लसूण पाहिजे असं मला वाटतं, पण ठीक आहे, बाकीचे लोक खात नाही एवढा लसूण, तर लसूण मीच जास्त खाणार आहे इथं. सो आता आपण ती एका साईडला तडका बनवून ठेवू, म्हणजे की जेणेकरून फटाफट आपण टाकू शकतो. लेट्स गो. तर मी तडक्यामध्ये इथं मी लसूण आणि हे टाकलं आहे. हा थोडा तडतडू देईल आणि ते तडका झाल्यानंतर आपण तो टाकणार त्याच्यात भाजीत. लसूण फ्राय. असा लसूणचा फ्रॅग्रन्स यायला सुरुवात झाली आता, आणि आपण याच्यावर नंतर झाकण ठेवूया थोडं उडायला लागलं का. आणि तसाच गरम गरम आपल्याला तडका टाकायचा आता त्याच्यामध्ये. लसूण तडका. चला आपला इथं लसूण झाला आहे तडकाचा रेडी, आणि आपण टाकणार आहेत आता भाजीत नेऊन. डायरेक्ट टाकायचं आपल्याला जसं तसं. आपण बंद करूया इंडक्शन. आणि मस्त असं आपण इथं तडका देतोय. मस्त असा तडका बसलेला दिसतोय भाजीत. कशी वाटली तुला भाजी? आवाजच नाही आला तुझा बाहेर. लसणाचा तडका चांगली लागते. मी पण ना टेस्ट केलं, मी पण खाऊन बघतो आज. मी ही भाजी अशी कुठं खाल्लेली, हॉटेलला खाल्लेली पुण्याला, म्हणून विचार केला की मी आज खाऊन बघतो. तशीच बनली मला पाहिजे. तेजस कशी झाली? हा नक्की सांग. जाऊ दे, आपण खाऊन घेऊ आता. लसूण चांगला असतो, खाल्ला पाहिजे जास्त शरीराला, म्हणून जास्त घेतला का लसूण, म्हणून आज जास्त टाकला मी पण लसूण. भाजी थोडी कमी झाली पण ठीक आहे, जाऊ द्या. आवडली का ते सांग आता. ते मला माहित, तुझ्या रोजच्या भाजीमध्ये क्वांटिटी कमी असते ना, रोज बोलतो क्वांटिटी कमी असते. नाही, तुला रोज कमी वाटते ना क्वांटिटी, पण ठीक आहे ना. चव आहे ना भाजीला. खाणं हॉटेल सारखे आहे ना, तर 250-250 रुपये काढत. काय म्हणतो? घरच्या सारखे 250 रुपये प्लेट. चला नव्हते आपल्याकडे.